काय झाले? मी मारुती कोळगे, मारुती मधुकर कोळगे, राहणार केशेगाव. माझे वडील मधुकर चंद्र कोळगे, राहणार केशेगाव. मल्लाप्पा महाराजाची दिंडी आली त्या दिवशी माझ्या वडिलाला उचलून आणलं होतं. तिथं आणून ह्याने कामाला ठेवलं. कामाला ठेवून पुन्हा आम्ही झेंड्याची इथं ठेवलं. मारहाण केली आम्ही झेंड्यानं. आम्ही झेंड्याच्या 2 परवानी केली आहे. मारहाण करून पुन्हा पैशाचा बोजा आम्हाला काय बी सांगागली. 4-5 लाख रुपये देता तुमचा बाप न्या किडनॅप करून टाकलेला आहे. रोज मारहाण करावं लागली होती. आणि आम्हाला बी शिवागाई केल्या त्या. माझ्या मंडळी सगळं शिवागाई केल्या त्या, घरच्या सगळं नाही. तसली घाणघाण बोलली ती, त्यांची पोरं बोलली ती आम्ही झेंड्याची. आणि आम्ही झेंड्या बी घाणघाण बोललेला आहे. समजेच घाणघाण बोलली ती. त्याच्यामुळे आम्ही एकदाच भेटला होता तर आमच्या वडिलाला चोरून भेटला का म्हणून आम्हाला शिवागाई केलेली आहे. आमच्या घरच्याली शिवागाई केलेली आहे. आणि आमच्या वडिलाला रोज मारहाण करू, रोज सकाळ संध्याकाळ मारहाण करायची, काम करायला लावायची. आणि त्यांचं घेतलेलं होतं 60,000 रुपये. आज माझ्या वडिलाला 8 महिने झालं तिथं त्यांच्या इथं कामाला ठेवलेलं आहे. आणि त्यांनीच आणलेलं आहे उचलून गावातून बी. आणि तिथं त्यांनी मारहाण करून रोज काम करून पैसे डबल घेऊन आम्हाला जास्त पैसे 4-5 लाख रुपये द्या आणि वडील तुमचा घेऊन जावा, नाही तर आम्ही शेत लिहून घेता, वल्लाचा अंगठा घेता असं म्हणून काय बी सांगू वल्लाला धमकावून वल्लाला बी घालू हे करायला ती. आणि मग आता वल्लाला आज 4 दिवस झालं मारलेला आहे. 4 दिवस मारून आज मैत माझी इथं आणून टाकले. आणि आम्हाला 12 वाजता सकाळी फोन करते तुझ्या वडील लय सिरियस आहे. आणि वडील तर माझा मेलेला आहे इथं. काय शरीरावर काय मारहाणीचे काय? मारहाणाचे रोज मारायचे काम करून घ्यायचे, रोज मारायचे काम करून घ्यायचे. आज शरीरावर काय? शरीरावर समजा जखमा त्या, समजा जखमा त्या. ते म्हणते ते की हालेनं मारला. हालेनं मारलेलं नाही, हालेनं कसलंच मारलेलं नाही. हालेनं मारलेलं असले तर आम्ही प्रत्येक समद्या मैतीचा वास उठलेला आहे तिथं. आणि समजा काळा निळ झालेला मारलेला, समजा मुका अवघड जागा समजा पिळलेला आहे. कानाला मारलेला आहे, कानाला वारनेस लावले त्यांनी पुन्हा मुदाम येंगुळ लावलेला आहे. हाल्याची जखम नाही ती. हाल्याची जखम समजा अंगावर वार झाला असतं समजा उभं. अंगावर कुठंच वार नाही, फक्त गालाला वार आहे. आणि डोसक्यात समजा हाणलेला, पाठीला एक दगड हाणलेला आहे. आणि समजा काळा निळ झालेला काठीनं मारलेला आहे ती. मागणी काय तुमच्या प्रशासनाकडे? मागणी मला फक्त न्याय पाहिजे. मला न्याय द्या, तात्काळ अटक करा त्यांना, न्याय द्या. मला फक्त न्याय द्या. दिली होती आता पोलीस प्रशासनाने काय म्हणले? आणि पीएम झालंय का? पीएम झालेलं नाही आणि पीएम करायचं आहे आता. पीएम करू द्या म्हणते ते. पीएम झाले की समजा व्यवस्थित करू आपण. समजा ती माणसं आणलीत उचलून म्हणतात, समजा झालंय म्हणतात. आता पीएम करणार आहे ती. आता मी म्हणलं पीएम करायचं नाही, सकाळी पीएम करा, पोस्टमार्टम सकाळ करा म्हणून सांगितलं त्यांना. माझ्या वडिलाला न्याय पाहिजे. बिंबळी पोलीस स्टेशनला मी 2दा गेलतो, अर्ज माझा घेतलेला नाही. तिथून आम्हाला हाणून लावलं. तिथून ते पोलीस स्टेशनवाला माणूस इथं फौजदार येऊन इथं त्यांच्या पैसे पार्ट्या खात होता. बोला. मी अनिता मारुती कोळगे, त्यांची थोरली सून. आम्हाला एक 2-4 महिन्याखाली फोन करत होते सारखं. तरी आम्ही त्यांच्या मागणीला पण होय म्हणलं होतं. 60,000 रुपये होतं. मग ती काय म्हणायची 60,000 आम्ही देतो म्हणून कबूल पण जातो, घेऊन पण आणतो. पण ती 60,000चं 3 लाखाची मागणी केली आमच्यापाशी. मग आम्ही म्हणलं आमचं तेवढे ऐपत नाही, तुमचं जेवढी खरी रक्कम आहे तेवढी आम्ही द्यायला तुमची तयार आहोत. तरी पण त्यांनी मान्य केलं नाही. दारू नाही पेलं संध्याकाळी की ती बाई घाण बोलायची, प्यावीच लागते म्हणायची, दारू पाजवायची, मारहाण करायची, शेळ्या राखायला लावायची. असं पाय सुजत होतं. तरी बी आम्ही म्हणलं होतं, ह्यांनी आमचं मालक म्हणलं माझ्या वडिलाला काय काम होत नाही, तुमची रक्कम मी देतो पण माझ्या वडिलाला काम लावू नका आणि हाय तसा माझा माणूस द्या. तर नाही तेवढ्याच रकमेची त्यांनी मान्यता केली आमच्या पुढे. मग आम्ही म्हणलं तेवढे नाही, कुठं पण चला तुमचं हाई आम्ही द्यायला कबूल. पण त्यांनी तेवढ्याची मान्यता घेतलीच नाही. आणि आज हाल्यानं मारले म्हणल्यावर ऍडमिट केल्यावर आम्हाला फोन करायचा की बाबा तुझ्या बापाला मारले, तू ये इथं दवाखान्यात ऍडमिट केले, सिव्हिलला नेरायचं आणायचं इथं. आम्ही आला असतो, कोण पण आला असतं ना आमच्या घरचं, तर त्यांनी काही तसेही केलेलं नाही. ज्या वेळेस मृत्यू झालाय त्यावेळेस इथं डायरेक्ट पीएम मध्ये आणून टाकल्यावर सरपंचाला फोन केला की तुमच्या गावचा माणूस मेला आणि त्यांच्या घरच्यांना फोन करा. आणि तिथून आम्हाला सरपंचांनी फोन करून आज बोलवून घेतले. मग त्यांना ती मोठी आहे ते म्हणून तसं ही दाबादाबी करायची नाही. कुठं बी आज झालं तर दाबादाबी करायची नाही. गरिबाला न्याय तुम्ही दिला पाहिजे अशी माझी मागणी. आणि मागणी झाल्याशिवाय मी उचलणार पण नाही प्रेत. ते काय हो मग इथं वास सुटला होता. ज्या वेळेस मी पहिल्या झूट बघायला गेले, आजच्या आज मेलेल्या प्रेतचा कव्हाच वास येत नाही. मी असं 3 प्रेत बघितलं की माझ्या घरात, आज सासऱ्याची आज सासूची सगळ्याची, पण मेल्या कुठलाही प्रेताचा वास येत नाही. आज मी ज्या वेळेस माझ्या सासऱ्याला पहिल्यांदा बघायला गेले त्या रूम मध्ये जाऊ वाटत नव्हतं सिव्हिलच्या, इतका वास घाण यायला होता. मग आज मेलेल्या पेशंटचा एवढा वास येते का की सगळ्यांनी ही करायचं कुठं बी आणि न्याय द्यायचा.
एवढीच आमची मागणी आहे. आणि दाबादाबी करायची नाही. असं कुणी बी मोठी असू बारीक असू बारक्याला न्याय मिळाला पाहिजे. मोठी असली म्हणून दाबादाबी करून ही कुठं दाबायची नाही केस. आणि आम्हाला न्याय दिल्याशिवाय ही आम्ही उचलणार नाही. ही मागणी आहे आमची. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.